सगळ्या बॉलिवूडला आम्ही सांगतोय, अजूनही वेळ गेलेली नाही, सुधरा, नाहीतर तुमची अवस्था बाबा सिद्दीकीपेक्षा वाईट होईल. व्हायरल झालेल्या या कॉल रेकॉर्डिंगने सगळीकडे चर्चा निर्माण केली आहे. दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या मुंबईतल्या घरावर गोळीबार झालाय आणि आरोपी पुण्यातून अटक झाले आहेत. बिश्नोई गँगने ही फायरिंग आम्हीच केली असल्याचा दावा केलाय. नेमकं प्रकरण काय सांगतो. बॉलिवूडचे सुपरहिट दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या घरावर शनिवारी मध्यरात्री गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. मुंबईतल्या जुहू एरियामध्ये असलेल्या त्यांच्या बिल्डिंगवर अज्ञात व्यक्तींनी 5 राऊंड फायरिंग केली. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झालं नाही. घटनेच्या वेळी रोहित शेट्टी घरात होते की नाही हे अजून नक्की नाहीये. या घटनेची माहिती मिळताच जुहू पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. एकाच दिवसात पोलिसांनी 4 आरोपींना पुण्यातून अटक केली आहे. या चौघांनाही कोर्टात हजर करण्यात आला असून पोलिसांकडून त्यांची कस्टडी मागितली जाणार आहे. या तपासात दुसऱ्याच दिवशी एक कॉल रेकॉर्डिंग समोर आली, ज्यात बिश्नोई गँगच्या एका मेंबरने उघडपणे कबूल केलं की ही फायरिंग आम्हीच केली आहे. त्यांचं म्हणणं आहे की आम्ही याला खूप वेळेपासून समजावत होतो, पण हा आमचा ऐकत नव्हता, आमच्या कामात अडथळा आणत होता. हा एक छोटासा ट्रेलर दाखवलाय आम्ही वॉर्निंग देतोय, बॉलिवूडवाल्यांनो, अजूनही वेळ आहे, सुधरा, अन्यथा पुढच्या गोळ्या तुमच्या घराच्या बाहेर नाही तर घराच्या आत फायर होतील. जो कोणी आमच्या दुश्मनांना सपोर्ट करेल त्याची बाबा सिद्दीकीपेक्षाही वाईट अवस्था होईल. बॉलिवूड कलाकारांच्या घरावर गोळीबार होण्याच्या घटना आता दिवसेंदिवस वाढत आहेत. 2024 मध्ये सलमान खानच्या वांद्रे इथल्या घराबाहेर अशाच प्रकारची फायरिंग झाली होती आणि या हल्ल्याची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई टोळीने स्वीकारली होती. आता रोहित शेट्टी यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी सुद्धा बिश्नोई गँगनेच घेतली असल्यामुळे बॉलिवूड विश्वात सध्या चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. काय वाटतं तुम्हाला या विषयावर कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी फॉलो करा लगावबत्ती.